नवापूर शहरालगत असलेल्या एमआयडीसीत चोरी झाल्याने परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। नवापूर अग्रवाल टेक्सटाईल कंपनीची भिंत फोडून कपडा तयार करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक 30 मोटर चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे। नवापूर शहरातील कोठडा शिवारात एमआयडीसी मध्ये टेक्सटाईल कंपन्या कार्यरत असून या ठिकाणी कच्चा कपडा तयार करण्याचे काम केले जाते। नुकतीच अग्रवाल टेक्सटाईल कंपनीची भिंत फोडून या कंपनीमधील 30 मोटारी चोरट्यांनी लंपास केले आहे। या संदर्भात अग्रवाल टेक्सटाईल कंपनीचे संचालक धर्मेश अग्रवाल यांनी नवापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून नवापूर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। या चोरीच्या संदर्भात नवापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। नवापूर एमआयडीसी मध्ये रात्रीच्या दरम्यान पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी टेक्सटाईल उद्योजकांनी केली आहे। नवापूर एमआयडीसी मध्ये साधारणतः 130च्या आसपास टेक्सटाईल कंपन्या कार्यरत आहे। सदर चोरीच्या घटनेने टेक्सटाईल उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांनी चोरट्यांचा लवकरात लवकर शोध लावून त्यांना जेरबंद करावं अशी मागणी जोर धरू लागली। घटनास्थळी उपनिरीक्षक विशाल सोनवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत खैरनार यांनी पाहणी केली असून नवापूर पोलीस ठाणे येथे फिर्याद देण्याचे काम सुरू आहे। धर्मेश अग्रवाल, माझ्या इथे एमआयडीसी मध्ये अग्रवाल टेक्सटाईल म्हणून B2 प्लॉट नंबरमध्ये एक कारखाना आहे। त्याच्यामध्ये लुम्स 84 लागलेली आहे। आमच्या वॉचमॅनचा सकाळी फोन आला का तुमच्या मागची दिवाल तुटलेली आहे। आम्ही आलो इथे बघायला, तर आम्ही बघितलं त्याच्यामध्ये 30 मोटर गेलेली आहे। तो 30 मोटरची चोरी झाली आहे त्याच्यामध्ये। तर आता सोनवणे साहेबला आम्ही फोन केला होतो, साहेबने आम्ही स्ट्रिक्ट बघून घेतले सर्व, आणि आम्ही त्याची कंप्लेंट दिलेली आहे।